उत्साहामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह चालू केलेला आहे आणि योगेश महाराजांच्या मार्गदर्शनाखाली पुणगावातील बरेचसे तरुण मुले हे माळ तुळशी माळ गळ्यामध्ये टाकून निर्व्यसनी होत आहेत. तर यामध्ये ही आपल्या गावासाठी एकदम आनंदाची बाब आहे. गाव किती मोठं आहे काय यापेक्षा गावामध्ये किती तरुण मुलं सुधारत आहेत ही चांगली बाब आहे. काय माऊली म्हणतात की पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासे त्वचेची या पत्राड ते वेरुण गोचिडा शुद्धची सेवी. म्हणजे बघा दूध किती पवित्र आहे, सात्विक आहे, शुद्ध आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे दारुडं काय करते, दूध नाही प्यायचं, ते काय पिणार, ते दारू पिईल. तसं ते गोचिडा असतं जे दूध नाही पित ते काय करतं, ते रक्त मांस ते पित असतं. मग हे समाजातली ही जी प्रवृत्ती आहे, जे व्यसनी आहेत, जे दुराचारी लोक आहेत, त्यांना या व्यासपीठावरून कीर्तनकार मंडळी गावाच्या 8 दिवसाच्या माध्यमातून त्यांना सद्ग्रस्त वेगळ्या मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करत असतात. कारण की आता प्रत्येक माणसाने एक लक्षात ठेवलं पाहिजे की हा देह नाशिवंत आहे. एक तुकारा मला वाटतं नामदेवाला जा पण काय आठवत नाही मला. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा रांधा, रव रव दुर्गंधा रे अमंगळतीचा बांधा, स्मरात्या हरिहरा स्मरात्या हरिहरा भजाच्या गोविंदा. म्हणजे हा देह नाशिवंत आहे. आता तुकाराम महाराज पण म्हटलेले बघा, शरीर उत्तम, शरीर 2 ठिकाणी म्हटले. एक शरीर अविद्येचा बांधा म्हटलंय, शरीर अवगुणांचा रांधा म्हटलंय. आणि तरुण मुलांसाठी त्यांनी म्हटलं की बाबा शरीर किती पवित्र आहे, तुम्ही आम्हाला हे शरीर मिळलंय मनुष्य जन्मामध्ये, तर त्याचा योग्य वापर केला पाहिजे, सत्कार्यासाठी वापर केला पाहिजे. चांगलं शरीर मिळालंय आपल्याला. कारण की तरुण मुलांनी व्यसनामध्ये जर हे शरीर घातलं तर ते काही कामाचं नाही. मग तुकाराम महाराज म्हणते शरीर म्हणजे एक संपत्ती आपली. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले, शरीर साध्य होय केले शरीरे साधले परब्रह्म, शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले. कुणाकडे बंगला असेल, गाडी असेल, पैसा असेल, पण परमेश्वराला सांगितलं देवा तुम्हाला अशा कोळात घरात जन्माला घातलंय की मला चांगलं शरीर दिलंय, चांगले हात पाय डोळे सदृढ शरीर दिलंय. बघा काही दिव्यांग लोक आहेत, त्यांना कोणाला हात येतं पाय नाही, पाय येतं, ते देवाकडे एकच अपेक्षा करतात, देवा की मला फक्त एक चांगलं शरीर द्यायचं रे. चांगल्या श्रीमंताचे पोटे घालूस तर मला फक्त चांगलं शरीर दिलं असतं तर मी आज सह्याद्रीच्या कड्यावर गेलो असतो, मी पाण्यात पोहलो असतो, मी असं केलं असतं. तसं आपल्याला मिळालं ना, आपल्याला किंमत नाही. म्हणून हे आपल्याला परमेश्वराने जे शरीर दिले, कारण की या भूमीवर या मातीवर जन्म येण्यासाठी चांगले चांगले देवाधिक सुद्धा प्रयत्न करतात. काय एक श्लोक आहे बघा, गायन्ति देवा किल गीतकानी धन्यास्तु ते भारत भूमी भागे, स्वर्गापवर्गास्पद मार्ग भूते भवंती भूय पुरुष. स्वर्गातली देव या मृत्यू लोकांची अपेक्षा करतात, ते गातात की म्हणतात देवा आम्हाला स्वर्ग लोकात येण्याची आम्हाला चान्स दे, संधी दे. मग आम्ही इथं येऊन काय करणार आहे, आम्ही इथं येऊन देवाचं भजन करू. कारण तुकाराम महाराज पण म्हणतात कालेच कीर्तनाच्या अनुषंगाने उपदून या पुढते येऊ काला खाऊ दही भात. बरोबर महाराज, उपदून या पुढते कुठून येणार, ते वैकुंठावरून येणार आहे. कशासाठी येणार आहे, काला खाऊ दही भात, काला खाण्यासाठी. तुम्हाला आम्हाला हा काला मिळाला, हा देवाधिकांना मिळाला नाही असं म्हणतात. की महाराजांनी सांगितलं मागाशी की माशाचा अवतार घेतला देवाधिकांनी आणि हा काला खाण्यासाठी प्रयत्न केला. बरं, मनुष्य रूपामध्ये तुम्हाला आम्हाला असे याच्यामध्ये विचार वर्ग पडतात की मनुष्य जन्म काही लोकांना मिळाला पण कळाला नाही, मनुष्य जन्म मिळाला पण कळाला नाही. त्याच्यामध्ये आपण आपल्याला मिळाला पण कळाला नाही, म्हणून आपण तो अनाठाई वाया जातो. देवाधिकांना तो मिळाला नाही, स्वर्गातील देवाधिकांना हा मनुष्य जन्म मिळाला नाही. कशावरून म्हणाल तर तिथे तुकाराम महाराज म्हणतात स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा आणि मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गाचे लोक काय म्हणतात की मृत्यू लोकांचे आम्हाला जन्म व्हाव्यासाठी ते प्रयत्न करतात. स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. आणि बरं, हे झाले 2 गट. आता 3रा गट असा आहे की त्यांना मिळालाही नाही आणि कळालाही नाही. त्याच्यामध्ये येतात जीव जंतू जनावर वगैरे हे जे प्राणी मात्र येतात, त्याच्यामध्ये त्यांना मनुष्य जन्म मिळालाही नाही आणि कळालाही नाही. तर
आणि चौथा वर्ग आहे तो संतांचा, तर तो त्याच्यामध्ये मनुष्य जन्म संतांना कळाला पण आणि मिळाला पण. म्हणून तुम्हाला हा मनुष्य जन्म मिळालाय, मोठ्या भाग्याने मिळतो. तर असं तुम्ही पुणगावकरांनी या ठिकाणी अगदी स्तुत्य उपक्रम ठेवला की सप्त्याच्या माध्यमातून अनेक मला तुमचं काही पुणगावर विशेष प्रेम आहे का? जास्त माळकरी गेले पुणगावची मुलं तुम्ही, म्हणजे तालुक्याच्या मानाने पूर्ण तालुका एका बाजूला आहे, पुणगावची मुलं एका बाजूला आहे. मी नेहमी स्टेटस पाहतो, चांगली गोष्ट आहे. पुणगावकर आहे, तुमच्यावर कृपा आहे योगेश महाराज पाटीलजी, की आम्ही दोघांनी ठरवलं होतं की 1008 माळकरी करू. आता माझी पण बदली 2 महिने साहेब. तर कारण की परिवर्तन संसार का नेहमी, पण जाताना आपली अशी ओळख असावी कुठेतरी की बाबा या माणसाने 2 लोक तरी, एखाद्या माता माऊलीचा मुलगा जर दारू पित असेल आणि तुम्ही जर दारू सोडली आणि त्या मावशीच्या मात्या माऊलीच्या जर चेहऱ्यावर जे हसू राहतं ना, त्याच्यापेक्षा मोठं सुख नाही. आता इथं गण लोक आले, त्यांनी गण समाज सुधारण्याचा प्रयत्न केला, संतातिकापासून सर्वांनी ते प्रयत्न केला, परंतु हे काही लोक सुधारले असं नाही. कारण की ती प्रवृत्ती असते. कारण की ज्ञानेश्वरीत पण म्हटलेले की हे जळ हे काम क्रोध विकार आहे ना, आता तुम्ही माळ टाकली का की दुसऱ्या दिवशी तुम्हाला असं वाटतं त्यातलं की रिद्धी सिद्धी प्राप्त व्हावं मुलामध्ये. अरे नाही बाबा, तिने आज कालच माळ टाकली, त्याला थोडीशी वेळ द्या, तो मग हळूहळू मग त्याच्यामध्ये सद्गुणांची वाढ होऊन जाईल. तुम्ही माळ टाकली, खरं भाऊ तू माळ टाकली मग तू असं वागणं बरं नवं. अरे बाबा हो, काल माळ टाकली त्याने, त्याला वेळ लागेल. झाड लावलं तर त्याला फळायला वेळ लागतो का नाही सांगा बरं? हा, तुम्हाला वाटतं त्याचे सगळे अवगुण निघून जावं, त्याने लगेच संत पुरुष व्हायला दुसऱ्या दिवशी, असं नाहीये. हळूहळू त्यांनी जर माळा तुळशी माळा गळ्यामध्ये परिधान केली तर त्यांची दारू सुटेल, ते आई वडिलांना सांभाळतील, चांगल्या सद्गुणांची त्यांच्यामध्ये वाढ होऊन जाईल. जरी आज येणारे लोक सगळेच व्यसनी आहे आमच्या योगेश महाराजांकडे, असं नाही, चांगल्या लोकांनी पण माळा टाकल्यात ना. तर त्याच्यामुळं या ठिकाणी पुणगावकर या सप्त्या माध्यमातून एक सांगतो, नाही 50 मुलं सुधारले यावर्षी, तर 10 जरी सुधारले तरी तुमच्या सप्त्याचा म्हणजे सप्त्याचं सार्थक झाला असं म्हणता येईल. यावर्षी 10 सुधारले. सप्त्याचा काय उद्देश असावा की बाबा आपल्या गावातून या माध्यमातून दुराचारी, दुर्व्यसनी, व्यसनी लोक कमी व्हावं, नवीन पिढीला आपल्या धर्माचं, आपल्या कुळाचं, आपल्या या गोष्टीची माहिती व्हावी, यासाठी हा प्रयत्न असतो. सप्ताह घालायचा आणि नुसते मोठे मोठे बाबा बोलून आणि यांचा या गावात सप्ताह मोठा, त्यापेक्षा आपण मोठा करणं, यापेक्षा आपल्या गावातली मुलं किती निर्व्यसनी झाली, आपल्या गावातल्या किती लोकांनी माळ टाकली, हे तितकंच महत्वाचं आहे. तर आज या ठिकाणी आता बोलण्यासारखं खूप आहे, परंतु काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तनाला वेळेचं गांभीर्य, कारण काल्याचं कीर्तन हे सगळं भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राशी संबंधित, ज्याच्यामध्ये 5 घटक महत्वाचे असते. गोकुळात गोपाळांनी गायी, गोकुळात गोपाल, गायी, गोविंद आणि या 5 गोष्टीशी निगडीत असावं काल्याचं कीर्तन. मग भगवान श्रीकृष्णांनी पण आता त्या भरपूर गवळणी, आता माझ्या तोंड पाडले, पण तुम्ही म्हणता कीर्तन का आणला काय, म्हणून मी माझं आवरण घेतो. नाही तर भगवान श्रीकृष्ण त्यावेळेस असं सवंगड्याला घेऊन जात असतात, त्यावेळेस म्हणतात की गड्यांनो तुम्ही गायी घेऊन सारे गोपाळ रानात या, गड्यांनो तुम्ही गायी घेऊन सारे गोपाळ रानात या, काना डवळी आली, काना पवळी आली, गायी गेल्या त्यावरच्या रानात, गड्यांनो तुम्ही गायी घेऊन सारे गोपाळ रानात या, दही दूध काला, दही दूध काला, गोपाळांनी केला, गोपाळांनी केला, खेळ खेळती यमुना तीरा, गड्यांनो तुम्ही गायी घेऊन सारे गोपाळ रानात या, एका जनार्दनी, एका जनार्दनी, गायी राखी तो चक्र पाणी, गायी राखी तो चक्र पाणी, गड्यांनो तुम्ही गायी घेऊन सारे गोपाळ रानात या. बस का महाराज, ते मला भगवान कृष्णाचं, त्याच्यामुळे मी ज्ञानेश्वर विशेष प्रेम, माझं भगवान श्रीकृष्ण सांगायला लागलं का मला वेळ पुरत नाही. तुम्ही मग पुढच्या वेळेस म्हणते याला बोलवलंच नको, जास्त टाइमपास करतो बरं का. मग भगवान कृष्णाचं सर्व चरित्र वगैरे, भगवान कृष्ण ज्ञान या ज्ञानेश्वरीमध्ये आम्हाला आपल्याला ज्ञान काय शिकायला भेटते सांगतो तुम्हाला मी. 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय की बाबा तुम्ही ना, तुकाराम महाराज कसं होतं, ते सांसारिक होते तुमच्या आमच्यासारखे, त्यांनी परमार्थ केला नाही का, केला ना तुकाराम महाराजांनी. तसं जो स्वधर्माते जो संडील, काळोताया तो दंडील, आणि चोरू म्हणील आणील सर्वस्व द्यायचे. आता तहसीलदार साहेब इथे, PSI इथे, आमचं काम आहे अगोदर आपल्या जनतेची सेवा करणं, आमचं काय त्याचे सरकारी काम आहे ते. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जो स्वधर्म
जर आमचं काम आहे तिकडे व्यवस्थित काम वगैरे करायचं आणि नंतर परमार्थ भाग आहे. आता आम्ही लय छातीवर दगड ठेवून इथं आलेलो आहे, कारण की आम्हाला तिकडे बी काम पाहून यावं लागतं. म्हणजे स्वधर्माला पहिल्यांदा प्राधान्य द्या. जैसे जळ सांडे तक्षणी मरण मांडे तैसे स्वधर्म त्याने विसरून गेले. जसं जळातून पाण्यातून जसा मासा बाहेर काढावा त्या पद्धतीनं तुमचं ते स्वधर्म तुमचं जे काम आहे त्या पद्धतीनं तुम्ही ते केलं पाहिजे. आता याच्यामध्ये सर्वात आव्हानात्मक काम आम्हाला असतं, तर मग आमची चिडचिड होऊन जाते. कधी असे राक्षस भेटते कधी कधी की त्याला माफ नाही. मग मला ते माऊलींचे ओळे आठवतात की माऊली म्हणतात की अगा स्वधर्म हा आपुला जरी का कठीण झाला हाची येर अनुष्ठीला भला देखील. आता माझं जे काम आहे ते खूप जरा कठीण आहे, वेळ येतं बघा, गांभीर्य नाही, काय नाही, कधी यायचं कधी जायचं कधी जेवायचं त्याचं काय हे वेळ नाही. तर त्याच्यामुळं माऊली सांगतात की बाबा जरी तुझं काम अवघड असेल अगा स्वधर्म हा आपुला जरी का कठीण झाला. अर्जुनाला सांगत असेल सांगतात जरी कठीण असला अवघड असला कठीण झाला तरी हाची येर अनुष्ठीला भला देखील. म्हणजे हा चांगला आहे हा भला आहे असं म्हणून तू स्वतःचं त्या स्वधर्माचं त्या तुझ्या नेमलेल्या कामाचं तू त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं आणि त्याच्याच पद्धतीने तू वाग. म्हणू नको. आता कोणी शेतकरी असेल तर त्याने म्हणायचं नाही की बाबा आता हे जसं संकट येतात की आसमानी संकट असतात, कधी मालाचे भाव पडतात, या सगळ्या संकटांना तो मायबाप शेतकरी सहन करत असतो, त्याला परमेश्वर त्या दृष्टीनं ताकद देत असतो. तसं या पद्धतीनं आता बोलण्याच्या योगामध्ये मी जरा प्रवाहात होईन त्याच्यापेक्षा मी माझं आवडून घेतो. आपलं योगीजी महाराज इथं सर्व ज्ञानी सज्जन लोक आहे. याचं माझं बोलण्यामध्ये काही भूल झाली असं तो माझा बुद्धीचा दोष आहे. काय आहे माऊली म्हणतात तसं लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिशीचे आहे. लोहासारखा कणक म्हणजे सोनं होण्याचं काम सामर्थ्य इथं ज्ञान योगेश महाराज पाटील आहे यांच्यामुळं आमच्यासारख्या सर्वसामान्य साधकांना या गोष्टी प्राप्त होत आहेत. ठीक आहे, बोलण्याच्या ओघामध्ये जर काही चुकलं असेल तर जैसा स्वभाव माय बापाचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा माऊली म्हणतात. जसा स्वभाव माय बापाचा अपत्य जर बोबडी वाच्या बोललं तर ते काय त्याला झोपाट्या घालतात का मुलं? आईबाप मुलं झोपाट्या घालतात का? लहान मुलगा लागला बोलायला. जैसा स्वभाव माय बापाचा अपत्य बोले बोबडी व्हायचा तैसे संतोषिनी. तसं तुम्ही जर मी बोलताना जर माझा काही धार्मिक व्यासपीठावरून जर काही एखादा शब्द चुकला मी जर त्याचा अर्थ जर माझ्या पद्धतीने वेगळा लावला तर तुम्ही मायबाप श्रोते सज्जन लोक आहात त्यांनी पदरात घ्यावं. बोलण्याच्या वगैरे काही चुकला तर माझा बुद्धीचा दोष असेल आणि जे काही चांगलं असेल ते माझ्यावर संत कृपाची काही थोडी फार कृपा झालेली असेल. एवढे बोलून मी पुणगावकर समस्त ग्रामस्थांचे आणि आभार मानतो की मला इथं 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली. आणि पुन्हा एकदा तुम्हाला हाजून विनंती करतो जे नवीन माळकरी होते ना त्याला डवचू नका, नाहीतर म्हणा तू लगेच त्याला तुम्हाला एका दिवसात राजे दुसऱ्या दिवसात त्याला तुम्हाला संत होण्याची अपेक्षा व्यक्त करू नका त्यांच्याकडून. हळूहळू नवीन मुले चूक भूल झाली त्यांच्या पदरात घेऊन टाका. ओके, चला जय हरी.